आंबोली फौजदारवाडी गणेश कोण येथे भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून एका सांबराच्या पिल्लाची सुटका करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करीत सांबराच्या पिल्लाला जखमी केलं होतं. आपली सुटका करून घेण्यासाठी सांबराच्या पिल्लानं गणेश कोंडीत उडी मारली, परंतु कुत्र्यांनी पाण्यात घुसून त्या पिल्लाला पुन्हा जखमी केलं. या घटनेची माहिती आंबोली वनक्षेत्रपालांना कळताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत जलद कृती दलाला पाचारण करण्यात आलं. यावेळी जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर हे पाण्यात उतरून त्यांनी सांबराच्या पिल्लाला बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पिल्लाला आंबोली वनविभाग कार्यालयात आणून वैद्यकीय उपचार करून अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं त्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं. यावेळी आंबोली वनरक्षक अनिकेत आवारे, वनसेवक मंगेश सावंत, एकनाथ पारदी, वसंत गावडे, जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, कृष्णा गवस, आत्माराम मोहिते, निलेश गावडे यांनी बचाव कार्यात महत्वाची भूमिका बजावली.